आणि स्नेहाने बघा ओ हो हो एक नंबर अंडा कढी बघा काय भारी बनवली. बघा कलर बघा किती अप्रतिम असा आलेला आहे. मला ना आता कसं आपल्याला बिझनेस नंबरवरती मेसेज येतो हेअर ट्रीटमेंट कोणती घेतली, करायला पाहिजे का नाही. थोडे टाइम जेवून झाला ना की मी तुम्हाला शेअर करते, तुमच्या सोबत शेअर करते. कारण कसं आधी मी स्मूथनिंग केलेली जसं की मी व्हिडिओ मध्ये सांगितलंय. तर आता मी सांगणार कोणती ट्रीटमेंट घेतली आहे, कोणाला करायला पाहिजे. अरे बापरे खतरनाक वाटतात केस, नको टेन्शन घे तू. बोटॉक्स केलाय तर चपाचप का चकाचक. हे बघा किचन बघा वा 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 वा. इसे कहते हैं बायको. बायको कहते जेव्हा बायको सफासफ करणार सफासफ तेव्हा तर चकाचक किचन दिसणार. बघा एकदम सिंपल आहे रेसिपी पण एकदम लजीज आहे, टेस्टी. नमस्कार सर्वांना. तर आता मस्तपैकी नाश्त्याला सुरुवात करतोय. हे बघा नाश्ता बघा स्नेहाने मस्तपैकी दिलेला आहे, अंडा ब्रेड चहा. तर चला आता नाश्ता करून घेतो. आणि सर्वात पहिले आता सकाळी सकाळी काय केलं माहिती आहे का मी, जेवढ्यांनी पण आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले होते ना त्यांचे सर्वांचे मसाले कुरिअर करून आलो आणि डायरेक्टली आता नाश्ता करायला बसलोय. आणि आता उलवेमध्ये 3-4 जागेवरती आपल्याला मसाले द्यायचे आहेत, बॅगमध्ये ठेवलेले आहेत. तर ते मसाले देऊया मग नंतर घरी येऊया. काय ना सानू काय करते तू? सानूला पण स्कूलमधनं आता घेऊन आलो. अच्छा अच्छा तुझा व्हिडिओ बनवणार का? हा एक बुक दिलं. ओके त्याच्यामध्ये ना आपण ना सगळे स्टिकर्स लावायचे. अच्छा स्टिकर लावायचे त्याच्यात. फक्त किती याचे सांगू मम्मा सॉरी पप्पा 14 आहे. 14 आहे. हा स्टिकर सगळं इथे त्यांना आपण ना का असे मम्मा सॉरी मम्मा का इथे पप्पा का असं स्टिकर्स लावायचे. चालेल ओके ओके तू करून घे मग नंतर मला दाखव. हा आता नाही मिस ते सगळं व्हिडिओ नंतर. अच्छा ओके ओके ओके. तर चला आता मी पण पटापट आता नाश्ता करून घेतो. नाश्ता करून झाल्यावरती उलवेमधनं ज्याने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलेत त्यांना सर्वांना मसाले देऊन येतो. तर आता आपण नाश्ता वगैरे केला आणि आता आपण उलवेमध्ये मसाले डिलिव्हर करायला आलो. चला डिलिव्हर करूया. नमस्कार काका, आपला हे मसाला ऑर्डर केला होता ना? नहीं माझ्याकडे नाही ते. हे बघा तूने मसाला कुछ बुक किया है क्या? आगरी मसाला वो आप इसमें भेजने वाला था वापस रिटर्न. ठीक है उसका पेमेंट कर दिया? नाही पेमेंट केलेलं आहे की आहे. क्या काय नाम? अश्विन घरत. अश्विन घरत करके. हाँ चला थँक्यू. सॉरी. हां नाही नाही चालेल काही प्रॉब्लेम नाही. नमस्कार ताई. मसाला तुम्ही पहिल्यांदा घेतलाय? पहिल्यांदा घेतलाय. अच्छा अच्छा मग फीडबॅक नक्की द्या. हा ताई अर्चना ताई, अर्चनाच नाव ना? ओके ओके चला ताई. नाही नाही आता मसाले डिलिव्हर करायचे आहेत जातो. चला थँक्यू. फीडबॅक नक्की द्या. हा चला. तर आता मी घरी आलो आहे सर्वांचे मसाले देऊन. आणि स्नेहाने बघा ओ हो हो एक नंबर अंडा कढी बघा काय भारी बनवली. फक्त ना फक्त स्नेहा लजीज मसाल्यामध्ये. बघा कलर बघा किती अप्रतिम असा आलेला आहे. सानूची आज मजाच मजा आहे. अंडा कधी खायची तर मी बनवणार ना. भरपूर म्हणजे भरपूर आवडते. मला ना आता कसं आपल्याला बिझनेस नंबरवरती मेसेज येतो हेअर ट्रीटमेंट कोणती घेतली, करायला पाहिजे का नाही. थोडे टाइम जेवून झाला ना की मी तुम्हाला शेअर करते, तुमच्या सोबत शेअर करते. कारण कसं आधी मी स्मूथनिंग केलेली जसं की मी व्हिडिओ मध्ये सांगितलंय. तर आता मी सांगणार कोणती ट्रीटमेंट घेतली आहे, कोणाला करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे. जेवण झालं की मी थोडक्यात सांगते तुम्हाला. हो चालेल. चला जेवायला बसूया. तर या मस्तपैकी जेवायला अंडा कढी बनवली सानूची फेवरेट ना सानू? किती दिवस झाले ती बोलत होती. मी बोलले गरमी आहे तर अंडा करी नको पण जाऊ दे बनव. मांडीवरून बस सानू. बसून करते. जेव पटकन आणि पाय दुखतात ना झोपून घे मग. चाल की कर. तर आता आम्ही जेवायला बसलोत आणि बाहेर गरमी एवढी आहे ना बाबा बाबा. घरातच एवढी तर बाहेर तर बापरे. अजून तर मे महिना आला पण नाही, तेच ना. एप्रिल महिना गेला पण नाही. मार्च नाही गेलं तर एप्रिल कसं मग काय? तेच ना. एवढी अजून गरमी एप्रिल आहे मे आहे तर विचार कर. तेव्हा मला तर असं वाटतंय म्हणजे मला असा अंदाज वाटतोय का आता वार चालू आहे तर आता जवळजवळ महिना व्हायला आला बरोबर, 15-20 दिवस व्हायला आले. तर मला वाटते त्याचे मुलं तर नाही ना गरमी वाढली. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आज सकाळी मी उठले सकाळी 5:30ला 5:30 पावणे अरे 6 हा वाजले. हे तर सांगायचंच राहिला एवढी. हे दोघे झोपलेले होते. मी किचनचा कसं दरवाजा खिडकी उघडते ना, हा. अशी उघडून काहीच दिसत नव्हता. मी एवढी मी घाबरली. तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवतो, तुम्ही स्क्रीनवर वरती पण बघू खूप शकता. घाबरले मी की काय झालं आणि याला लवकर बघा काय झालं.
पूर्ण धुका धुका सगळीकडं दिसत नव्हती ना. एवढा म्हणजे एवढा धुका भरलेला सकाळी भीती वाटत होती बघून. आणि दुपारची एवढी गरमी करते बापरे. तर चला आता मस्तपैकी जेवण करून घेतो आम्ही. या जेवायला सर्वांनी. आता मी थोडा बाहेर गेलो होतो मसाला देण्यासाठी, तर मसाला देऊन आलोय आणि स्नेहा बघा घर कशी चकाचक करते. चपाचप का चकाचक. असं तोंडातून निघालं. हे बघा किचन बघा, वा 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 वा. असं वाटतं का नवीन घरामध्ये आलोय. किती दिवस मी साफ नाही केली माहितीये ना. थोडंसं आपण बिझी होतो कामामध्ये, पण आता झालं. बघा किती चकाचक. इसे कहते हैं बायको. सफाई. बायको कहते. जेव्हा बायको सफासफ करणार सफासफ, तेव्हा तर चकाचक किचन दिसणार. तेव्हा लक्ष्मी येणार घरात. हा. ना? मग माझं काम काय, मी एक काम करते, मी ना बाल्कनी साफ करते. मग किती? 2 Bedroom बेडरूम मध्ये- बेडरूम हॉल. 2 बेडरूम, हॉल मधले 3 बाल्कनी मी साफ करतो. घर का काम बाटके होत आहे. सोबत. हॉल मधली बाल्कनी बघा. अरे एसीचं पाणी सगळं जाते, असं राहायला पाहिजे. असं पटापट साफ करून येतो. आणि प्लांटची तुम्हाला हे दाखवते बघा. प्लांट मस्तपैकी झालंय बघा. हा इथे तुळशीवरची पानं बघा किती मस्तपैकी आले. त्याच्यावरती हे पण आलेले आहेत. काय याला बोलतात मी विसरलो, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बीज आहेत बघा, फुल येणार मग नंतर त्याच्यावरती बीज येणार. थोडा वेळ अगोदर ना आम्ही लाईव्ह गेलो होतो, तर म्हणून हा खूप मध्ये छान येणार वाटलं ना आहे. live हा. मध्ये. असं सर्वांशी नवीन बोलू. कॉमेंट्स म्हणजे मेसेज येत होते, तर बरं वाटतं की काहीतरी अलग अलग क्वेश्चन असतात. भारी वाटलं पण लाईव्ह स्ट्रीम मध्ये बोलून सर्वांशी. खूप छान वाटला, मस्त वाटला. चला या सर्वांनी चहा 7 पियाला. वाजले, 7. वाह. तर आता चहा पिऊन घेतो आणि चहा पिऊन झालो ना का डायरेक्टली मार्केटमध्ये जाऊया. काय आणलं आज? काहीतरी मच्छी आणतो. मी नाही येत मच्छी मार्केट. हा मग मी घेऊन येते मग काहीतरी. हा. चला या चहा पियाला. चहा पिऊन घेतो आणि जातो मार्केटमध्ये. तर आता ना मी मार्केटमध्ये आलोय, मच्छी मार्केटमध्ये कोलंबी घ्यायला, कारण आज कोलंबी भात खायची इच्छा झाली. कशी आहे कोलंबी? 300ला अर्धा किलो. पैसे पे केले. हा चला. तर आता 300 रुपयाची आपण कोलंबी घेतली. कोलंबी भात खायचा म्हणून कोलंबी घेतली. चला घरी जाऊया. स्नेहाने येता येता लिंबू आणि लसूण सांगितलेलं आहे. 20 रुपयाचे 4. हे दादा लसूण कसं आहे? 60 रुपये पाव. अर्धा किलो दे. ये लिंबू दे. यूट्यूबर हो ना अश्विन घरात. हाँ देखता है क्या? कभी कभी अच्छा टाइम मिळतं देख लेते हैं. बघा आपला व्हिडिओज पण बघतोय दादा. किती झाले टोटल? 140 हो गया आपका. 140. ओके. तर ह्याही काय केलंय आता ना, कोळंबी आणली मार्केटमधून. मी तसं सांगितलेलं व्हिडिओ मध्ये का कोलंबी भात खायचंय म्हणून. अच्छा बोललेत का? मग बोल काय बोलतात आता? बोलतात अरे हा म्हणजे ते मी तुला सांगते का आपण रेसिपी दाखवते ते बोलतो. ते म्हणतो बोल तू बोल. तर आता मला काय माहिती की स्वप्न थोडी पडणार की काय बोलायचं. काय कोलंबी भात तर बनवते ते हे तर माहिती आहे ना तुला. ते माहिती. तर आता मला नाही माहित ना की तुम्ही बोलले की कोळंबीचा पुलाव करणार आहेत किंवा भात करणार आहे. तर कोलंबी पुलाव बनवणार आहे. तर बघा रेसिपी, कारण आता आपण कसं ऑलरेडी हे सर्व रेसिपी दाखवलेल्या आहेत, पण तरी पण कमेंट येतात का नवीन असतील ते कशी शिकतील ना. तर बघा एकदम सिंपल आहे पण एकदम टेस्टी रेसिपी आहे. हो. कोलंबी घेतलाय आणि लिंबूचा रस पिलेला आहे. आणि या साईडला ना हिरवा वाटण बनवलंय बघा. हिरवा वाटण मध्ये आम्ही काय काय घेतो माहिती आहे का? आला, लसूण, मिरची आणि कोथिंबीर, बस एवढंच ना. तर हळद घेणार आहे, मॅरिनेट करायचं आपल्याला थोड्या टाइम साठी. हा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मॅरिनेशन करायचंय आपल्याला ना. लिंबू आणि फक्त हळद मध्ये बस हे दोनच. लिंबूचा रस आणि हळद. हा बघा एकदम सिंपल आहे रेसिपी पण एकदम लजीज Tasty आहे. लागते, हो. टेस्टी. आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती जेव्हा स्नेहा जोंबली फूड स्टार्ट केलं होतं तेव्हा किती ऑर्डर कोळंबी पुलावचे म्हणजे जे कोळंबी भात आहे एवढे ऑर्डर असायचे ना. हा. खरंच खूप म्हणजे मला हिट होती रेसिपी. होती म्हणजे आहेच, आहे, पण आता आपण कसं घेत नाही ना ऑर्डर कारण मसाल्यामध्ये बिझी आहोत, कारण हो. सीझन आहे आपला. हो. आणि काय काय करणार ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की
दोघे जण मिळून आम्ही काय काय करणार. हो. आता हॉटेल पण चालवायचा, मग त्याच्यात मसाले पण एवढे क्वांटिटी मध्ये बनवायचे. आणि अजूनपर्यंत मला एक आठवते, एकदा ना कोलंबी भातची आपल्याला ना एक मोठी ऑर्डर दिली होती ना, आता मला नाव नाही आठवत, पण द्रोणागिरी मधून ना. बरोबर, मला पण आठवतं. हा, तेच दादा मसाले घेणार आहेत. नाही नाही ते नाही दुसरे नाही, आहेत का? ताईने ऑर्डर केली होती. त्यांचं वाटतं काहीतरी फ्लॅट घेतलेलं ते तिकडं. फुल फॅमिली होती. हा, फुल फॅमिली होती आणि त्यांना नाव भरपूर आवडलं विसरलं. होतं. नाव विसरलो पण, कारण बराच टाइम झाला ना. हो, 2 वर्ष होत आले. 2 नाही, दीड वर्ष होत आला. बरोबर. लास्ट टाइम माझ्या पायाला लागला होता. हा, मग तेव्हा पण आपण स्टार्ट करणार होतो, पण पायावरती लागला तर 1.5 महिना असंच मग ते गेला मध्ये ना राहूनच गेला काय ना काय काय ना. हा, तर आता आम्ही स्टार्ट करणार आहोत, पण पावसाळ्यात स्टार्ट करणार आहोत. हो. तेव्हा कसं आपला मसाल्याचा सीझन कमी असतो. कमी असतो. आम्ही कसं मसाला बनवणार, पण स्टॉक मध्ये बनवणार, जेवढा म्हणजे आपला लागेल तेवढा आम्ही मसाला बनवणार. मग काय, आपला स्नेहा होमली फूड आपण स्टार्ट करूया ना. मग नंतर हो, कांदा घेतलाय, मस्तपैकी कट करायचा आहे. नेहमी चॉपर मध्ये करते, पण आज सुरीने पुलाव साठी सुरीनीच कट करते मी. अच्छा, असं आहे. कारण ते एकदम बारीक नाही पाहिजे आपल्याला. हा हा हा, बरोबर. तुम्ही बघितलंच ना पुलाव, जेव्हा पण मला बिर्याणी पुलाव तेव्हा असं हातानेच कट करते. बरोबर. थोडासा मोठेच पाहिजे, जास्त बारीक नाही. हा, एकदम भारी आहे ना पण प्रोडक्ट. Shopping. जर तुम्हाला हवं असेल ना, तर आम्ही शॉपिंग मध्ये हे ठेवतोय, तुम्ही बाय करू शकता. आपली युट्यूब फॅमिलीनेच आपल्याला सजेस्ट केलं. हा, ऑनलाईन इझिली मिळतंय तुम्हाला. तर आता आपण तेल घेऊया जेवढं आपल्या रेसिपीसाठी हवं आहे. खूप लोक कमी टाकतात, खूप लोक जास्त टाकतात. प्रत्येकाचे आपले खाण्यावरती असते की ऑइल किती खातात. हो. पितात, खातात. पितान कसं काय खातात? ऑइल पितात ना. तर कांदा जो आपण कट केलेला तो टाकूया. मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे ना. हा, किती टाइम तरी पण असं परतायचं? शिजवायचा कांदा चांगलं शिजवायचं का? तर आपण जो हिरवा वाटण बनवलंय तो ऍड करूया. सर्वात इम्पॉर्टंट हिरवा वाटण आहे हा या जास्त रेसिपी पाहिजे, मध्ये ना, जास्त हो. पाहिजे. हा, सगळं तरच टाकायचं. टेस्टी बनणार. हा, जेवढा जास्त हिरवा वाटण असेल तेवढा जास्त टेस्टी बनणार आपली बघा, कोलंबीचा. सर्व ऍड केलेलं आहे बघा. बिलकुल ठेवला नाही बघा. आता सुगंध यायला लागला ना. हा, आणि मस्तपैकी आता परतायचं आहे बघा, एकदम चांगल्या प्रकारे. आणि मग त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो. आणि जर आता बघा आपले खूप सारे ना व्हेजिटेरियन पण युट्यूब फॅमिली आहे, जे व्हेजिटेरियन तर त्यांना कसं आहे प्रॉन्स पुलाव, प्रॉन्स मसाला भात नाही खाणार, तर तुम्ही काय करतो प्रॉन्स स्किप करून व्हेजिटेबल ऍड करू शकता. व्हेजिटेबल ऍड करू हा, शकता. एकदम ओके. आपण पुलाव कसं बनवतो, मी बनवते ना मसाले भात, हा. स्नेहा लजीज मसाला जादू. हा. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 2-3 मसाले अजून लागतील. धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला पावडर आणि बिर्याणी मसाला. बघा किती मसाले वाचवतोय एक बघा. मसाला. आता इथे एकच चम्मच मी ऍड करणार, कारण आपण हिरवा कारण आपण वाटण. हिरवा वाटण मध्ये हिरवी मिरची ऍड केली तिखटवाली ओके. म्हणून. जर तुम्हाला हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही आमचा व्हॉट्सअप नंबर देतोय, तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. नवीनच फ्रेश लॉट तयार झालेला आहे, तर पटापट ऑर्डर करा आणि तुमच्या घरी बनवा मस्तपैकी स्नेहा लजीज मसाल्यामध्ये लजीज जेवण रेसिपी जेवण. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ मसाल्याला ठेवू दे इथे. आणि जे आता आपण प्रॉन्स मॅरिनेट केलेले अर्धा ओके. तास आता झालेच आहे, आपण हा, बोलून बरोबर. बोलून सगळं करत करत. हो, बघा, जेवढं असं हे सर्व फक्त कोळंबी add घ्यायची करूया. आहे हा. आणि जे पाणी सुटलं ते नाही घ्यायचं. अच्छा, हो, बघा हा कारण ठीक जो आहे. बोल ना वहीस असं स्मेल असतो ना तर निघून जाते याच्यात. अच्छा, असं आहे का? हो, आणि मस्तपैकी कोलंबीला आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे. म्हणजे तुम्हाला एक मसाल्यामध्ये किती फायदे आहेत बघा, विचार केलात का तुम्ही? म्हणजे आपण असा मसाला हा बनवलाय ना का तुमचं ते 7-8 मसाल्यांचं झंझटच हो, बरोबर. टेन्शनच जाईल तुमचा. फक्त एकच मसाला आणि हळद टाकायची, दुसरा काहीच नाही टाकायचा. लाईव्ह तुम्हाला प्रूफ दाखवलेला आहे. आणि बघा आता स्नेहा राईस ऍड करते. टोटल 1.5 ग्लास या रेसिपी मध्ये घेतलेला आहे. आणि मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया.
आणि आता पाणी ऍड करते आणि या रेसिपीमध्ये टोटल 2 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आणि पुन्हा एकदम मस्तपैकी हलक्या हाताने मिक्स करूया, जेणेकरून पाणी एकदम चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स झालं पाहिजे. हो. नाहीतर काय होतं माहितीये का, मसाला एक साईडला आणि पाणी एक साईडला होते आणि टेस्ट हे होते. मिक्स केल्याने कसं मसाले घुलमिळतात ना त्याच्यामध्ये, मिक्सअप होतात. आणि आता कुकरचं झाकण पण लावलेलं आहे. किती टोटल सिटी द्यायचं? 2 सिटी बस. 2 कारण सिटीमध्ये ओव्हर कुक होईल नाही तर आपली प्रॉन्स. ओके, 2 सिटीमध्ये कम्प्लीट रेसिपी होणार. बघा किती सिंपल रेसिपी आहे. फक्त स्नेहा लजीज मसाले मुलं सिंपल रेसिपी झालेली आहे. तर आहे ना, आता जसं की मी हेअर ट्रीटमेंट घेतली आहे तर खूप सारे कॉमेंट्स बघायला मिळाले मला की कोणती ट्रीटमेंट घेतली आहे. मी ऍक्च्युली बोलले होते व्हिडिओमध्ये, पण यांनी काय केलं, ते एडिटिंग करताना ते स्किप केला तो पार्ट. तर मी घेतलेली बोटॉक्स ट्रीटमेंट. पण इथे काय झालं माहिती, कन्फ्युजन झालंय मला. पार्लरवाल्याशी बोलताना मला काय वाटलं, माझे जे बेबी हेअर आहेत ना त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट घेणार होते की ते फ्लॅट व्हावे आणि मला कसं स्ट्रेट हेअरची आवड आहे. त्यांनी काय केलं, ती मला बोलली की बोटॉक्समध्ये होऊन जाणार ते फ्रीझी हेअर जे बेबी हेअर आहे. आणि बोटॉक्स ट्रीटमेंट स्पेशली जे डॅमेज हेअर होतात आपले, खूप असे ड्राय होतात बघा, हात लावलं तरी असं कडक फील होतं, याच्यासाठी फक्त सॉफ्ट करतात केसांना आणि मॅनेजेबल दिसते. पण माझे काही मॅनेजेबल आता दिसत नाही. तुम्हाला मी आता पुढे दाखवते, यांना सांगते दाखवायला. जे बेबी आहे ना पूर्ण असं ब्रेकेज दिसत आहेत पूर्ण केसांना. का? कारण की काल मी वॉश केला पार्लरमध्ये जाऊन आणि मी ते बोलले, पण जसं पाहिजे तर तसा रिझल्ट काय आला नाही आहे. तर ते बोलले की बोटॉक्समध्ये स्ट्रेट नाही होत, फक्त 40% होतात आणि जेव्हा आपण वॉश करतो ना तर नॅचरल हेअर होतात आपले जे आहे ते. तर आता माझे एकदम जे नॅचरल टेक्स्चर ते आलं आहे. फक्त काय भेटलं की जे डॅमेज माझे केस झालेले, उन्हात वगैरे आपण जातो किंवा खूप घाम वगैरे येतो बघा, त्याच्यामुळे केस ड्राय होतात, तर त्याला प्रोटीन मिळालं आहे केसांना, तर केसांसाठी चांगलं आहे असं बोललं आहे. म्हणजे बोललेच, सगळ्यांनी बोलतात पण की बोटॉक्स ट्रीटमेंट चांगलं असतं. पण जर तुमचे केस कर्ली आहेत आणि तुम्हाला वाटतं की माझे केस स्ट्रेट व्हावे, एकदम असे बोलतात ना फ्लॉलेस दिसावे, की हेअर वॉश केला आणि तुम्ही झाले रेडी बाहेर निघायला, माझी इच्छा होती की मी पण तसंच करू. ऑलरेडी स्ट्रेट आहे, पण मला कसं माहिती की जे बेबी हेअर निघतात ना, आता नवीन ग्रोथ होते माझी. कसं आहे, हेअरफॉल मध्ये खूप झालेला, मी 2-4 महिने अगोदर शेअर केलेला. एन्झायटी झाल्यामुळे मला खूप हेअरफॉल झाला, त्याच्यामुळे ते आता बेबी हेअर नवीन आलेत ते, कारण आपण डाईट चांगला घेतोय. पण जे बेबी हेअर येतात ना बाहेर ना, असं पुन्हा उडतात ते केस. मला एकदम चांगले पाहिजे मॅनेजेबल केस, तर त्याच्यामुळे काय झाले नाहीये, फक्त सॉफ्ट झाले, खूप सॉफ्ट झाले. आता मी असं फील करते बघा, थोडे पण गुंता कुठेही लागत नाहीये, हे एक फायदा झालाय. आणि बेस्ट याच्यात काय माहितीये का पार्ट, आपण बोटॉक्स ट्रीटमेंट जर घेतोय तर डॅमेज कमी होतोय, केमिकल खूप कमी यूज होतोय आणि हेअरफॉल होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जर तुम्ही इतर असं हे करणार ट्रीटमेंट, हेअरचा जे कॅरेटीन असतात, स्मूथनिंग असतोय, त्याच्यात खूप हेअरफॉल होते. मी पण केलेलं 3 वेळा, मला माहिती आहे. टोटल किती पैसे पे करावे लागले? मी 5000 रुपीज दिले बोटॉक्स ट्रीटमेंटसाठी, कारण माझे केस लांब आहेत आणि थोडेसे थिक आहेत. म्हणजे त्यांचे बोलण्याप्रमाणे थोडेसे थिक आहेत आणि लांब आहेत. मला वाटतं की पातळ आहेत, पण ते बोलले की आहे म्हणजे मीडियम ग्रोथ, म्हणजे हे आहे डेंटिसी काय बोलतात ते आहे. तर त्याच्यामुळे मला 5000 रुपये द्यावा लागलेत. इतर जर तुम्ही बघाल तर ऑफर पण असतात, पण अजिबात ऑफरवाले काहीच करू नका. ते लोक काय करतात माहितीये का, चीप क्वालिटी यूज करणार. जिथे तुम्हाला ऑफर दिसली ना केसांमध्ये आणि स्किनसाठी, बिलकुल रिस्क घेऊ नका. मी तर तुम्हाला हेच बोलणार, तर तुम्हाला कोणतीही ट्रीटमेंट घ्यायची तर चांगले सलूनमध्ये जावा, पार्लरमध्ये जावा, त्यांच्याशी बोला. कारण चांगले सलूनवाले काय करतात, तुमचे पहिले केस चेक करतात, त्याच्यानंतर ठरवतात की तुम्हाला कोणते ट्रीटमेंटची गरज आहे. आणि हे सर्व स्नेहा का सांगते, स्नेहाने ऑलरेडी पार्लर मध्ये काम केलेलं आहे. जिथे तुम्हाला इथे नाही, मुंबईमध्ये. हा, लग्न अगोदर मी केलेलं आहे. आणि तुम्हाला आता मी केस बद्दल सांगते, तर जे बोटॉक्स ट्रीटमेंट मी घेतलेली आहे त्याच्यात केस स्ट्रेट अजिबात होणार नाही. तुम्ही बघू शकता, आता माझी जी लेंथ आहे ना जशी नॅचरल आहे तेच झालाय, फक्त सॉफ्ट फील होतात आणि गुंता नाही होत बघा, सॉफ्ट झाले. हा, फक्त सॉफ्ट झाले. आणि आता जसं तुम्ही वॉश करणार आहे, आता मी 2-3 दिवसात वॉश करते, कारण एवढा ऊन आहे, आपण मसाल्यांचं काम करतो, तर आफ्टर 2 ते 3 दिवस मला वॉश करावे लागतात. त्याच्यामुळे काय होणार, ही इफेक्ट लवकर जाणार. मग जे नॅचरल, एकदम नॅचरल ते येणार, म्हणजे थोडं ड्राय दिसणार. पण आता मला वाटतं की ओके ठीक आहे, आता आपण 5000 रुपये तुला करायचं असलं परत करू ना, कशाला टेन्शन. म्हणजे जे तुम्ही स्टार्टिंगला बघितलं ना 2 दिवस केस, ते का दिसत होते तेवढे ग्लॉसी आणि शायनी माहित आहे का, जे ट्रीटमेंट असेल त्याच्यात खूप हाय टेम्परेचर मध्ये आयनिंग केली जाते त्या टायमिंगला ट्रीटमेंट करताना, ते एकदम असं फ्लॅट दिसत होते आणि स्ट्रेट दिसत होते आणि असं एकदम बोलतो ना बाउन्सी दिसत होतं त्याचा हात लावल्यावर. पण आता इफेक्ट गेला, म्हणजे हळूहळू हे पण निघून जाणार. एक 4 ते 5 महिन्यासाठी असते केसांना, म्हणजे आपले जे केस डॅमेज झाले कुठलेही कारणामुळे, कलर बोला काही,
त्याच्यामुळे आपल्याला केसांमध्ये काय बोलतात आपण एक प्रोटेक्शन दिले केसांना, बरोबर. प्रोटीन दिलंय, जसं हा. आपण पोटाला जेवायला प्रोटीन ऍड करतोय, हा. बॉडीला इफेक्ट होतो, तसं केसांमध्ये ते चांगला रिझल्ट भारी वाटतात पण मस्त हा तसं वाटतात. चांगले तर दिसतात. पण मला एकदम स्ट्रेट लुक हवा, एकदम स्ट्रेट. मग 15 ते 20 दिवसानंतर करू ना स्ट्रेटनिंग. परत करू का नको, मला असं की परत डॅमेज झाले तर जास्त हे हा पण मग आहे. नको, राहू दे ना, थोडे म्हणजे असं दिवस पण छान आता राहू वाटतं. देते मी, मग आणि नंतर जेव्हा काय काय आपलं काय असेल ना, आपलं कुठे जायचं असेल ना, तेव्हा आपण करूया. ठीक ओके आहे, हा. पण मी स्मूथनिंग नाही. आणि अजून तुम्हाला जर काही करायचं तर मी तुम्हाला 3 ऑप्शन चांगले देते. हा थोडेसे पैसे जास्त असतात पण ते तुम्हाला केसांना जास्त डॅमेज करणार नाही. ओके मिनिमम हेअर फॉल होणार. सर्वात बेस्ट असते सिस्टीन, एक असते सिस्टीन म्हणून. ओके त्याच्यानंतर नॅनोप्लास्टी आहे. ओके आणि त्याच्यानंतर जर तुम्ही शेवटचा बघाल ऑप्शन तर कॅरेटिन आहे. हे तिन्ही ट्रीटमेंट तुम्ही केसांना करू शकता. स्मूथनिंग करू नका, स्ट्रेटनिंग करू नका, रिबॉन्डिंग अजिबात पण तू करू पण नका. नको करू काय स्ट्रेटनिंग. तर मी ते म्हणजे कॅरेटीन मी बोलले ना, कॅरेटीन मध्ये पण स्ट्रेट लुक येते, सिस्टीन मध्ये पण स्ट्रेट ते 7-8 महिने राहणार. माझे 1.5-2 वर्ष आरामात राहतात स्ट्रेट हा. हेअरमुळे. आणि नॅनोप्लास्टी बोलले याच्यात स्ट्रेट लुक मिळणार. ओके. पण थोडे पैसे आपल्याला रिबॉन्डिंग आणि स्मूथनिंग पेक्षा थोडे जास्त द्यावा आणि लागतात. स्नेहा हे तुम्हाला सर्व का सांगते, कारण तिला माहित आहे या माहिती आहे, गोष्टी आणि बरोबर. तिने पार्लर मध्ये काम आणि ज्याला केलंय. नवीन नवीन आले ते तर मी थोडा सर्च पण केलाय. त्याच्यात सर्वात पहिला तर तुम्ही बघा सिस्टीन म्हणून एक आहे ट्रीटमेंट. त्याच्यानंतर कॅरेटीन तो लास्टला आला आणि मधला जो नॅनोप्लास्टिया. ओके. अजून पण खूप सारे असतात. बोटॉक्स तर मी केले ऑलरेडी, पण त्याला स्ट्रेट करणार नाही तुमचे केसांना. बरोबर. हे मी सांगणार आहे, कारण पार्लरवाले पण तुम्हाला अजिबात सांगणार नाही. तुम्ही वॉश केल्यानंतर अरे हे काय झालं, स्ट्रेट का नाही येत. तर तुम्ही जर करायला विचार करताय, तुमचे केस स्ट्रेट आहेत ऑलरेडी, तुम्हाला थोडं प्रोटीन द्यायचं, डॅमेज वगैरे झालं तर तुम्ही 100% करा. खूप चांगला रिझल्ट आहे तर बघा. फायनली स्नेहाने कोणती ट्रीटमेंट केसांवरती घेतली ते ते तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगितलंय. सांगितलेलं आहे. फक्त बेबी हेअर दिसत आहेत बघा सगळे, तुम्हाला ते दिसत असेल थोडे आता. थोडे एकदम आता ते थोडे काही थोडे. ते पण ते चालतंय. स्ट्रेटनिंग कारण जर ती काय ग्रोथ केली- आहे ना तेवढी केसांची, म्हणून ती लगेच येतात. ती ग्रोथ ती काय आहे. सांगते चालू बोल, सोडून देऊ. कुठे ना, अरे अरे कटवईल आत. कैची कुठे, कैची सिटी झाली Season- दोन. हा, बोलता दोन झाल्या. बोलता. घे, घे, घे. चला चला कोलंबी भात झाला, चला. तर बघा आता 2 सिटी झालेली आहे. गॅस बंद केला आपण. हा. आणि आता मी तुम्हाला एकदा इकडे लाईट मध्ये दाखवते, जे तुम्ही अगोदर बघितलं ना, आता बघा इफेक्ट. तर एवढं काय नाहीये, जे माझ्या केसांचा जो नॅचरल टेक्स्चर आहे ते आलेलं आहे केसांना. हो छोटे छोटे बेबी हेअर्स सुद्धा तुम्हाला दिसत असतील. हो. तर आता याचा मी काहीच नाही करू शकत, कारण आत्ताच ट्रीटमेंट घेतली. हे मला बोलले पण टेन्शन नको घेऊ, परत एखादी ट्रीटमेंट करते. मी बोला आता सध्या नको, 1-1.5 महिन्यानंतर मी विचार करेल. ओके. तो पण कसं पाऊस पण येणार, तर कसं घरात गरम वगैरे स्वेटिंग जास्त नाही होणार, तर त्याच्यामुळे बरोबर. माझे केस थोडे चांगले राहतील. आता ठीक आहे, हे पण हम्म. ना चांगलेच दिसत, एवढं काही हे नाही, कारण माझे ऑलरेडी स्ट्रेट आहे म्हणून हे चांगलं दिसतंय. जर तुमचे खूप सारे असं करली हेअर आहे तर अजिबात करू नका. करली लोक ज्या असतील त्यांचं भरपूर टेन्शन असेल ना. हा, करली नाही करली हेअर पण सुंदर, सानूला अरे करली. हा सुंदर दिसतात. मी असं हा. म्हणतो, पण स्ट्रेटनिंग करायला गेले हा होते मी हा, ते असं काय होते बोलतोय. जेव्हा करली हेअर असतात ना, इकडचे केस मग जे ग्रोथ होते ना, हा. इकडे करली आणि इकडे स्ट्रेट, ते खूप वियर्ड वाटते. हा. म्हणजे असं वाटतं ना, कॉन्फिडंट लो होते एक प्रकारे. हा, बरोबर. पण असं नाहीये, प्रत्येकाला जे आवडतं ते करावं. ते हा. काय बरोबर ना, स्वतःला खुशी मिळते तर ते गोष्टी केल्या केलंच पाहिजे. पाहिजे. तर मला पण खुशी मिळली आणि आहे, खुशी मिळाली, असं काय नाही की खराब झालंय. छान आहे, थोडं मस्त वाटलेलं वाटतंय, की हा. स्ट्रेट पाहिजे, पण ठीक अरे आहे. बापरे, खतरनाक वाटतात केस, नको टेन्शन घेऊ तू. हा, बोटॉक्स केलाय खरंच, हा. तर हे आरामात आता 7-8 महिने माझे केस असेच राहणार आणि मी केअर पण घेणार. हो. तर तुम्हाला जर करायचं आहे तर तुम्ही नक्कीच हे करा. आणि शॅम्पू वगैरे काही तुम्हाला विचारायचं तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर. हो बरोबर. आणि हे बघा इथे आता कोलंबी पापड. हो 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 हो, बहुत दिन के बाद हो ना. छुपा के रखे थे, मिल गए हमें. तर आता आम्ही जेवायला बसतोय, आणि फर्स्ट टाइम असं होतं की सानू आमच्यासोबत जेवणार नाही. कारण की ऑलरेडी जेवलेली आहे ना सानू. जेवलेली नाही तिने, काय केलं स्टार टायमिंग मध्ये काय ना काय खाल्लेलं आहे. काय खाल्लंय तुम्ही सानू? काय खाल्लंय? 4 टायमिंग मध्ये काय रे काय खाल्लंय का? हो. ओहो ओहो, एक नंबर सुगंध. कांदा वगैरे, लिंबू तर ऑलरेडी नाही पाहिजे ना. हम्म. या सर्वांनी जेवायला मस्तपैकी. थोडंसं जेव ना. ती कोलंबी पापड खायला वाटतंय. हा ना, कोळंबी राईस बघ मस्त ना झाला जाणो? टेस्ट. या सर्वांनी जेवायला बघा ना. माझ्यासोबत ये. एक नंबर. आ तू गरम आहे. गरम ये आहे. माझ्यासोबत. सानू पण आली. अरे माझ्यासोबत वा. ओहो ओहो. लजीज. लजीज. तर सानूची बॅग लावते. उद्या स्कूलला जायचंय सकाळी लवकर उठून म्हणून. आणि हे बघा सानूसाठी नवीन ड्रेस. वाव, छान आहे ना, हो. मस्त आहे. किती साईज मागवली? सानूचीच साईज मागितली, 11 ते 12. मम्माची साईज मागवलीस, मम्माची आली असते.
मम्माची साईज नाही हे बरोबर आहे 11 ते 12. मोठंच मागवतो कारण कसं आहे की तर लगेच ते हे होते हा लगेच छोटा होते 2 महिन्यातच छोटा होते ना तिला. मस्त वाटते ना हा. थोडासा हे आपला काय बोलतात ते कोरियन लोकांची स्टाईल सारखं मागवलंय. मस्त हा बघा. ऑलवेज ट्रेंड मध्ये हा आणि याच्यामध्ये गरम पण नाही होणार बघा असं कपडा आहे. हलका आहे. आणि माझ्यासाठी कॅप ऑर्डर केली बघा. कॅपचे दिवाने. आजच कोणतरी बोलत होतं ना लाईव्ह मध्ये कॅप का घालते मला आवडते. मला ऊन लागते मला. हम्म. आवडते मला ऊन लागते. ऊन लागते मला. मम्मा कोणाचे तरी पैसे आले मला. कोणाची तरी म्हणजे तुझ्या बॅग मध्ये हा. रिटर्न दे मग. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आमचा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.